होती है, हमारी शुगर या फिर फैक्ट्रीज होती है तो वो हिलना शुरू हो जाती है और गिरना शुरू हो जाती है। उसके बाद दूसरा प्रकार है ज्वालामुखी। ज्वालामुखी मतलब कि जो पृथ्वी की पपड़ी होती है उसमें से एक छिद्र होता है, उसमें से ज्वालामुखी निकलती है और ज्वालामुखी जब निकलती है उसमें से धुआं या फिर पत्थर और लावा निकलना शुरू हो जाता है। और तीसरा प्रकार है जंगल को आग लगना। जब हम जंगल में सैर करने जाते हैं तब वहाँ पे हम धूम्रपान करके रंगीत कागद याचा वापर केला आहे। माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाणी शुद्धीकरण यंत्र। घरात अनेक टाकाऊ वस्तूंपासून मी टिकाऊ वस्तू बनवल्या आहेत। ते बनवण्यासाठी मी हवा ज्या इंद्रियांच्या मार्फत जाते त्यांना भूपृष्ठाचे नाव आहे पर्यावरण मुक्त ग्रीन सिटी। याच्यामध्ये दाखवलेले रोड आहे व जास्त ट्रॅफिक नको व्हावं म्हणून सिग्नलही लावलं आहे व काही बिल्डिंग दाखवल्या आहेत। आणि नंतर 2 निंबू टाकले आहे। असं दिसून येतं की ज्या पाण्यात निंबू आहे ते पाण्यामधले पदार्थ तरंगत आहेत व ज्या पाण्यात साधं पाणी आहे त्या पाण्यात निंबू बुडलेला आहे। ऑक्सिजन मदत करते। प्रथम एक काचेचे पसरते भांडे घ्यावे व त्यात मेणबत्ती लावावी। प्रथम एक काचेचे भांडे घ्यावे व त्यात मेणबत्ती लावावी। हे मेणबत्ती पेटवल्यानंतर त्यात पाणी टाकावे। नंतर एक काचेचे मोजपात्र घेतल्यानंतर ते मोजपात्र वरून झाकावे। ते मेणबत्तीत जोपर्यंत ऑक्सिजन आहे तोपर्यंत मेणबत्ती पेटते, नंतर ती विझते। ऑक्सिजन संपल्यानंतर ती विझते। यामुळे आपल्याला परिवलन करते ते दिसून येते व चंद्र कशा प्रकारे पृथ्वीचे परिभ्रमण करतो हे दिसून येते। चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात आणि सूर्याची किरणे चंद्रावर पडून पृथ्वीवरती पडते तेव्हा सूर्यग्रहण होते व चंद्रग्रहणाच्या वेळेस सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात। सूर्याची किरणे पृथ्वीवरती पडून चंद्र दिसेन असे होतं व आपल्याला या पवन चक्कीचे कार्य 20 ते 30 फूट लांबीमध्ये जातात आणि एअरमध्ये येतील आणि बाहेर जातील। जे आपल्या शरीरावर जे काही डास किंवा मच्छर बसत असतात ते कचऱ्यावर बसून आपल्या शरीरावर बसत असतात, त्याच्याने आपल्याला असे त्यांना आजार होत असतात। त्याकरिता आम्ही कचरा व्यवस्थापन क्लीन सिटी बनवलेली आहे। तर याच्या प्रथम आम्ही पहिले ठिकठिकाणी डस्टबिन ठेवलेले आहेत आणि गाड्यांमध्ये लोक जास्त येतात त्याकरिता आम्ही तिथे झाडं लावले आहेत। झाडाच्या दळणवळण आम्ही सर्वप्रथम या दळणवळणाचे 3 साधन उभं केले आहेत। सर्वप्रथम आम्ही येण्या जाण्यासाठी आता कापसाचा माल आता घरात आलेला आहे। शेतकरीचा तो या राज्यातून दुसऱ्या राज्यात घेऊन जाण्यासाठी आम्ही वाहतुकीची सोय केली आहे व वाहतुकीची कोंडी जास्त झाल्यामुळे आम्ही ते पूलची व्यवस्था केली आहे। आणि आता कंपनीमध्ये जाणारे जे लोक असतात त्यांचा वेळ कमीत कमी वाचावा म्हणून आम्ही ते मेट्रोचा पूल उभारलेला आहे। त्याच्यानंतर वाहतुकीमुळे ॲक्सिडेंट होता आणि त्याच्यामुळे हॉस्पिटल काही भागापासून दूर होते, त्याच्यामुळे आम्ही या सिटीत हॉस्पिटलची व्यवस्था केली आहे। त्याच्यानंतर आता वाहतुकीसाठी लागणारा मेन म्हणजे पेट्रोल, तर आम्ही ते पेट्रोल आणि ते सोलार प्लेटवर उभं केलं आहे। त्याच्यानंतर बँकेची व्यवस्था